नमस्कार मित्रांनो, मी दत्ता भाऊ आपलं सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनल मी पेझारकरमध्ये. मित्रांनो, या चॅनलमध्ये आपल्याला आपल्या पंचक्रोशीतल्या तसेच सभोवतालच्या प्रसिद्ध स्थळांची माहिती मिळणार आहे. तर कृपया पाहत राहा माझा चॅनल मी पेझारकर. मित्रांनो, म्हसोबाच्या दर्शनाला जाताना सर्वप्रथम आपल्याला ओंकारेश्वराचं मंदिर लागतं. तर तिथं आपण जाऊन दर्शन घेऊया पहिला. इथे पाहताय तुम्ही हा मस्त एक घाट बांधलेला आहे. इथे सर्व दशक्रिया विधी वगैरे लोकांचे होत असतात. तिथे ही छोटी खाडी आहे. ही खाडी जाऊन नंतर धरमतर खाडीला मिळते आणि ती समुद्राला टच होते. त्याच्यामुळे ह्या जागेला विशेष महत्त्व आहे. पाहताय तुम्ही इथे पंचक्रोशीचे सर्व दशक्रिया विधी इथे बघा. सुंदर खाडी आणि किती नयनरम्य दृश्य आहे. पेझारी ढोलपाडे येथील हे श्री म्हसोबा मंदिर. श्री म्हसोबा देवाची मूर्ती ही स्वयंभू पाषाण मूर्ती असून ती सुमारे 100 वर्षे जुनी आहे. ही पाषाण मूर्ती पेझारी ढोलपाडे येथील 12 पाटलांच्या सदस्यांना सापडली. ती त्यांनी एका झाडाखाली स्थापित करून त्यावर 2 पाटी साधे मंदिर बांधले. त्यानंतर श्री हिराजी शेठ ढाकल्या पाटील यांनी त्याचे 4 खांबी देऊळ बांधले. श्री कृष्णा पाटील यांनी त्यांच्या वडिलांच्या नावे ही जागा दिली आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी याची मोठी जत्रा भरते. नवसाला पावणारा म्हसोबा म्हणजेच मोठा देव अशी याची ख्याती आहे. हे मंदिर पूर्णपणे खांबावर आहे. त्याला भिंती नसून हे मंदिर बंदिस्थित ठेवणे शक्य नाही, कारण हा पूर्ण पंचक्रोशीचा रक्षणकर्ता मानला जातो. तशी पाषाण मूर्ती सापडली या वाळवंटाच्या झाडात. या वाळवंटाच्या झाडाखाली पाषाण मूर्ती सापडली म्हणजे म्हसोबा रेड्यावर बसलेला त्याला म्हशा बोलत. काय म्हशा हा सगळ्यांना पावन झाल्यावर म्हशाचा झाला म्हसोबा. हा म्हसोबा सगळ्यांना पावायला लागला, धावायला लागला. सगळ्या जनतेसाठी त्याची निदर म्हणजे या पंचकृषीचा राजा म्हसोबा देव माझा. याने मी रचलाय पंचकृषीचा राजा म्हसोबा देव माझा. हा पंचकृषीचा राजा सगळ्यांचा हा देव. स्वयंभू मूर्ती आहे. हा स्वयंभू. श्री म्हसोबाला नारळ, कोंबडे व बकऱ्यांचा तसेच खोडाबिडी म्हणजे झाडाच्या खोडापासून बेड्या तयार करून त्या हातात घालून दर्शनाला येणे, त्याचबरोबर वजन म्हणजे तुला केली जाते. त्यामध्ये फळे किंवा गूळ आपल्या वजनाप्रमाणे देवाला अर्पण केले जाते. नवस फेडण्याआधी देवाला म्हणजे म्हसोबाला 5 प्रदक्षिणा घातल्या जातात. पेझारी येथील स्थानिक आमदार श्री जयंत पाटील व श्री पंडित शेठ पाटील यांच्या प्रयत्नाने या मंदिर स्थानाला क श्रेणी पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच येथे सुशोभीकरण सुद्धा करण्यात येणार आहे. वरील सर्व माहिती परशुराम पाटील, श्री राम पाटील, अध्यक्ष गजानन पुस पाटील, अनिल पाटील, जयवंत पाटील, प्रकाश पाटील यांच्यातर्फे आपल्याला मिळालेले आहे. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आभार.
सुभाषनगर पेरारी यांच्याकडे 151 रुपये देऊन गेलेले आहे. पाटील बंधूंच्या आधारे आलेले आहे. सुरुवातीचं हे जे 12 पाटील बंधू आहेत ते 12 पाटील म्हणजे 12 पाटील होते आमचे या म्हसोबा संपूर्ण ह्या म्हसोबा देवस्थानाचे ट्रस्टी आणि त्या 12 पाटलांतर्फे हे म्हसोबा देवस्थानाचा सर्व कारभार पाहिला जायचा. आमच्या 12 पाटलांपैकी जे खिराजीशेठ ढाकले पाटील जे 12 पाटलांमध्ये सदस्य होते त्यांनी 1947 साली पहिलं मंदिर बांधलं जे आमचं 4 खांब्यांवर उभं होतं. त्यांनी त्याला थोडा आकार दिला, कौलारू आकार. हे स्वयंभू मंदिर आहे का? हे कोणाला स्वयंभू मंदिर आहे आणि स्वयंभू वगैरे झालंय? हा दुसरा मोठा छान माहिती दिली. तुमचं काय नाव? अध्यक्ष आहे ते मंडळाचे. मस्त छान माहिती दिली. धन्यवाद तुमचा. रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय पाटील यांचंही मंदिरामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचंही 12 पाटील बंधूंतर्फे हार्दिक स्वागत. तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती सन्माननीय पाटील यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी 12 पाटील बंधूंतर्फे हार्दिक स्वागत. आतापर्यंत आलेले मोठ्याच्या कोंबड्या किती असतील रे? कोंबड्या किती असतील? मित्रांनो आपण हा कळसावरचा व्ह्यू बघतोय. मंदिराच्या कळसावर जाऊ.
केलेला आहे त्यांनी. नवसात उडवलेला कोंबडा मुलांनी कॅप्चर केला. दाखव रे इकडे कोंबडा जरा. ए बाबू पहा किती मोठा. दाखव दाखव. जबरदस्त मस्त. आपला कोंबडा कुठे आहे? आपला कोंबडा दाखवा. हे दाखव दाखव. हा आमचा कोंबडा आहे. चला हळू हळू. चालला कोंबडा उडवतोय आता. खाली ठेव खाली ठेव. हा अशा तऱ्हेनं हा आमचा कोंबड्याचा नवस आम्ही म्हसोबाला दिलेला.